गाव बदलताय, आम्ही सांगतो. AN न्यूज मराठी, शोध सत्याचा. 52,000 रुपयांची लाच स्वीकारल्याने दिंडोरी पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांसह तिघांवर गुन्हा दाखल. दिंडोरी पंचायत समितीत थकीत वेतन फरक बिल मंजुरीसाठी 52,000 रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी गटशिक्षणाधिकाऱ्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात शिक्षणाधिकारी भाऊसाहेब तुकाराम चव्हाण, प्राथमिक शिक्षक निलेश निंबा भारती, जिल्हा परिषद नाशिक येथील कनिष्ठ लेखा अधिकारी देवीप्रसाद चैत्राम पाटील यांचा समावेश आहे. तक्रारदार आणि त्यांच्या पत्नी हे दोघेही शिक्षक असून पेसा क्षेत्रातील नियुक्तीमुळे त्यांना 2002 ते फेब्रुवारी 2026 या कालावधीतील थकीत वेतन फरक मिळणे अपेक्षित होते. तक्रारदाराची 6,57,000 रुपये तर त्यांच्या पत्नीची 6,55,000 रुपये इतकी रक्कम मंजूर करण्यासाठी प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठविण्याच्या प्रक्रियेत आरोपींनी लाचेची मागणी केली होती. भाऊसाहेब चव्हाण यांनी बिल सादर केल्याच्या मोबदल्यात 1% रक्कम घेतल्याचा आरोप आहे. तसेच भारती यांनी सुरुवातीला 5% आणि नंतर मध्यस्थीने 3% लाच स्वीकारल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अंतर्गत कलम 7 व 12 नुसार दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक नेहा सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली ही सापळा कारवाई करण्यात आली. AN न्यूज मराठी, दिंडोरी.